सर, आता जागतिक मानसिक आरोग्य दिन लवकर जवळ येतोय, तर या निमित्ताने आपल्या रुग्णालयात काय काय कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे? दरवर्षीप्रमाणे जागतिक मानसिक आरोग्य दिन 10 ऑक्टोबरला आहे। त्यानिमित्त आम्ही पूर्ण सप्ताह विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। 4 ते 11 ऑक्टोबर या कार्यक्रमामध्ये आपण विविध मानसिक आरोग्याविषयी पोस्टर्स तयार करणार आहोत। पोस्टर्स एक्झिबिशन आहेत, प्रभात फेरी आहे, कर्मचारी काढणार आहेत आणि विविध ठिकाणी आपण लेक्चर्स, व्याख्याने, पथनाट्य, रोल प्ले आयोजित केलेले आहेत। यावर्षीची थीमच अशी आहे, इट इज टाइम टू प्रायोरिटाइज मेंटल हेल्थ इन द वर्क प्लेस। म्हणजेच हीच वेळ आहे कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य चांगले ठेवणे। म्हणजेच काय तर मानसिक आरोग्य कामाच्या ठिकाणी चांगले राहिले तर कर्मचाऱ्यांचा, अधिकाऱ्याचा परफॉर्मन्स वाढू शकतो, गुणवत्ता वाढू शकते। हा जागतिक आरोग्य संघटनेचा ध्येय आहे। या कार्यक्रमानिमित्त आपण मानसिक आरोग्याविषयी लक्षणे, आजाराबद्दल औषधोपचार, समज, गैरसमज, काळजी कशी घ्यावी यावर विशेष भर देणार आहोत। विविध कार्यालयात म्हणजे आपण पोलीस विभागामध्ये, न्यायालयात, कॉलेजेसमध्ये, इतर सेन्सिटिव्ह संवेदनशील एरियामध्ये आपण त्याची जनजागृती करणार आहोत, जेणेकरून सर्वांना मानसिक आरोग्य मिळावं। दुसरं एक मी समाजासाठी आवाहन करतो, आम्ही नेहमीच प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे हे मानसिक आरोग्य सेवा देण्यामध्ये, मनोरुग्णालयाच्या पुनर्वसनामध्ये अग्रेसर असते। तसेच समाजाने सुद्धा अग्रेसर राहिले पाहिजे आणि मानसिक आजार समजून घेतले पाहिजे, मनोरुग्णालयाला समजून घेतलं पाहिजे, गैरसमज दूर केले पाहिजेत आणि मनोरुग्णांची काळजी घेतली पाहिजे। जास्तीत जास्त रुग्ण कुटुंबात राहिले पाहिजे, त्यांचा कुटुंबात राहण्याचा आणि समाजात राहण्याचा हक्क त्यांना मिळवून दिला पाहिजे। तरच खऱ्या अर्थाने ते मुख्य प्रवाहात रुग्ण येतील आणि चांगल्या प्रकारची त्यांना सेवा मिळेल।